नमस्कार. 12वी सायन्स नंतर काय करायचं हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यानंतर उत्तर नसतं किंवा ज्यांचं ठरलेलं जरी असेल तरी मी सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट ऑप्शन घेऊन आलो आहे. NEST म्हणजेच नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट याचे सध्या फॉर्म सुरू आहेत. आता NEST काय आहे तर ही जी एक्झाम आहे ही एक्झाम ज्या विद्यार्थ्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये किंवा रिसर्च आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. सायन्स फील्डमधलं बेस्ट करिअर यामधून घडू शकतं, जे की तुम्हाला इस्रो किंवा DRDO सारख्या संस्थांमधली दारं उघडी करून देऊ शकतं. 5 इयर इंटिग्रेटेड MSc प्रोग्राम असतो. 2026 ते 2031 साठीचे ॲडमिशन्स या एक्झाम थ्रू होणार आहेत. ॲडमिशन्स होतील नायसर म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च जी भुवनेश्वरला आहे आणि दुसरी एक जी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, या युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधलं जे ॲटॉमिक सायन्स डिपार्टमेंट जे आहे या डिपार्टमेंटमध्ये बेसिक सायन्सेस यामध्ये 5 इयर इंटिग्रेटेड MSc प्रोग्रामसाठी हे जे ॲडमिशन होणार आहे. सध्या याचे फॉर्म सुरू आहेत 5 जानेवारी 2026 ते 12 एप्रिल 2026 अशा मोठ्या काळ हे फॉर्म सध्या सुरू आहेत. जे विद्यार्थी सध्या JEE नीट किंवा CETची देखील तयारी करत असतील किंवा तयारी करत नसालही तेवढी आपली गुणवत्ता असते पण आपल्याला माहिती नाही, पण या ज्या काही एक्झाम्स आहेत गव्हर्नमेंट बेस्ड एक्झाम आहेत आणि बेस्ट यातून करिअर घडू शकतं, तर या एक्झाम नक्की चुकवू नका. यासाठीचे फॉर्म सुरू आहेत. फॉर्मची लिंक आपल्याकडे नसेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. फॉर्म भरण्यासाठीचा असिस्टंट देखील मी पुरवेल, त्यासाठी इनबॉक्समध्ये नक्की आपलं स्वागत आहे. धन्यवाद.